मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, शिवसेनेचा वर्धापन दिन गुरुवारी साजरा झाला. आता शिवसेना म्हटल्यावर दोन सेना आपल्या नजरेसमोर येतात, एक शिंदे सेना आणि एक उद्धव सेना. आता यातली खरी सेना कुठली हे खरं म्हटलं तर जो तो आपापल्या परीनं माझी सेना खरी असं सांगत असतो. या शिंदे सेना असेल किंवा उद्धव सेना असेल, या दोन्ही सेनांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम काय ठेवले तर ह्यांचं विचारांचे पुष्प लुटण्यासाठी किंवा विचार लुटण्यासाठी, जसं म्हणतात दसऱ्याला विचारांचं सोनं लुटायला या. अरे कसले विचार तुमच्या विचारांची जी पोच आहे, विचारांची पहुंच आहे ती महाराष्ट्राच्या विकासापर्यंत पण जात नाही. तुम्ही भांडत बसता आणि ते विचारांचं सोनं. तर काही असो, आपला आजचा मुद्दा हा नाही आहे. काल जे शक्तिप्रदर्शन झालं, काल म्हणजे गुरुवारी जे शक्तिप्रदर्शन झालं, ते शक्तिप्रदर्शन कोणाचं चांगलं होतं हा आजचा मुद्दा आहे. मित्रहो, तसं सांगायचं गेलं तर दोन्ही पक्षांनी दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन चांगलं केलं. पण त्यातलं उत्स्फूर्त शक्तिप्रदर्शन म्हणाल तर मूळ शिवसेना म्हणजे जी उद्धव सेना आहे त्यांचं होतं. आता त्याला मी काही कारणं देणार आहे. सभेत गर्दी जमली म्हणजे शक्तिप्रदर्शन झालं असं कधीही मानू नका मित्रांनो. त्या गर्दीमध्ये जिवंत माणसं किती आहेत हे महत्त्वाचं. भाषणाचं बोलायचं झालं तर उद्धव सेनेच्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांची भाषणं तडाखेबंद झाली. मुद्द्याला धरून होती, टीकासुद्धा एक पातळी सोडून नव्हती. मी संजय राऊत यांच्या ते नेहमी जेव्हा टी व्हीवर सकाळी दिसतात तेव्हा मलाही असं खूप राग येतो की रोज काही ना काही मुद्दे घेऊन तेच माणसं तेच मुद्दे, याच्या पलीकडे मुद्दे नाही. पण त्यांनी काल जे मुद्दे हाताळले ते परिस्थितीला धरून होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची टीका ही लोकशाहीच्या चौकटीत बसणारी होती आणि हसायला लावणारीसुद्धा होती. उपहासात्मक खरी जी म्हणतात टीका ती खरोखर त्यांनी केली. त्यांचे मुद्दे त्यांनी मुद्देसूदपणे मांडले आणि त्यांनी टाळ्यासुद्धा मिळवल्या. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जी टीका केली ती चौकटीत बसणारी होती. उद्धव ठाकरे तशी पण अतिशय घाणेरड्या पातळीवर जाऊन कधी टीका केल्याचं ऐकिवात नाही. ते एक मोजक्या शब्दातच बोलतात, कारण त्यांच्यामध्ये एकतर वक्तृत्वशैली आहे असं म्हणता येणार नाही. एवढी काही त्यांच्यामध्ये फार मोठी वक्तृत्वशैली नाही. पण काल त्यांनी मुद्देसूदपणा त्यांच्या भाषणामध्ये दिसून आला. त्यांनी जे मुद्दे हाताळले ते जुनेच नव्हते, थोडे वेगळे आता अलीकडचे होते. ह्या दोन प्लस गोष्टी होत्या. राज आणि उद्धव ठाकरे यांची भविष्यात युती होणार का याच्यावर सुद्धा त्यांनी नकळतपणे भाष्य केलं की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं सांगून त्यांनी भविष्यात युती होऊ शकते असे सुतोवाच दिले. महत्त्वाचं म्हणजे उद्धव सेनेच्या हे दोन नेते होते जे त्यांना मुलुक मैदान तोप म्हणतात उद्धव सेनेची, त्यांनी सभा गाजवली आणि ती सभा जिवंत ठेवली. महत्त्वाचं म्हणजे आता सभा जिवंत असणं म्हणजे काय तर लोकांच्या उत्स्फूर्तपणे टाळ्या मिळवणं, लोकांनी अधिकाधिक रिॲक्ट होणं, याला सभा जिवंत असणं म्हणतात. ती सभा जिवंत असली पाहिजे मित्रांनो. अलीकडच्या राजकारणामध्ये एक असा ट्रेंड झाला आहे की लोकांना बस गाड्या पाठवायच्या, लोकांसाठी गाड्या करायच्या आणि त्यांना धरून घेऊन यायचं. काही लोक जे रिकामटेकडे असतात ते असा विचार करतात की जाऊ दे, घरी बसण्यापेक्षा एक नवीन शहर बघून तर शहराच्या ठिकाणी जाऊ. आणि तसं हे सेलिब्रिटी आहेत, राजकीय पॉलिटिकल सेलिब्रिटी, त्यांना पाहून येऊ फुकटात आणि काय जेवणा खाण्याची चंगळ झाली तर ती करू. अशा सगळ्या गोष्टीवर वारेमाप खर्च केला जातो आणि गर्दी जमवली जाते. त्यामुळे जी गर्दी असते ते म्हणजे शक्तिप्रदर्शन किंवा त्याची खूप मोठी ताकद आहे महाराष्ट्रात असं कुणीही समजू नये. तरी पण बोलायचं झालं आणि ती गर्दी झाली म्हणजे मतदान फिरलं असंही कुणी म्हणू नये. तर त्यातली गर्दी उत्स्फूर्त किती होती हे महत्त्वाचं. तसं सांगायचं गेलं तर उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे गट असेल
आणि मनसे म्हणजे राज ठाकरेंचा गट, या दोन्ही पक्षाच्या म्हणजे हे दोन प्रमुख जे आहेत त्यांच्या सभांना गर्दी जमवावी लागत नाही, ती जमते. कारण शिंदे सेना उद्धव सेनेपासून अलग झाल्यानंतर उद्धव सेना आणि धुतली गेली आणि त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली जी अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी बस, ट्रक, टेम्पो किंवा इतर क्रुझर अशा गाड्या करण्याची काही गरज भासत नाही. पूर्वी पण भासत नव्हती. बाळासाहेब ठाकरे असताना असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे ही काही वर्ष, आता हे सगळं घडामोडी घडण्याच्या अगोदर त्यांनी समर्थपणे कारभार बघितला शिवसेनेचा, तर त्यावेळीसुद्धा असं कधी झालं नाही की त्यांना गाड्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून गाड्या केल्या तर ते वेगळी गोष्ट, पण त्यासाठी पक्षानं गाड्या काढण्याची वेळ आली नाही. उलट शिंदे सेनेकडे मात्र ती आली. शिंदे सेनेचे जे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे जे नेते छाती बडवून सांगतायत की आमचा महाराष्ट्र आहे, आम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं हे आहे वगैरे वगैरे, तर ते सगळं उगाचच छाती बडवण्यासारखं आहे. त्यांच्या गाड्या केल्याशिवाय कार्यकर्ते बाहेरच निघत नाहीत. गाड्या करून आणा, त्यांना खाऊ पिऊ घाला, इतका सरंजामशाहीचा थाट त्यांना दिल्याशिवाय कार्यकर्ते त्यांच्याकडे उत्स्फूर्तपणे येत नाहीत. काल संजय राऊत उद्धव सेनेचे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी काही टॉन्ट मारले. त्यातला पण काही महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. संजय राऊत यांनी असं म्हटलं की हा आजचा जो वर्धापन दिन आहे तो उद्धव सेनेचा आहे, ती शिवसेना खरी आहे. शिंदे सेनेचा आजचा वर्धापन दिन आणि तो पण 59वा वर्धापन दिन असूच शकत नाही. कारण शिंदे सेनेचा जन्म हा 3 वर्षापूर्वी झाला आणि त्यांनी महाराष्ट्रात वर्धापन दिन करण्याची गरजच नाही, कारण त्यांचा जन्मच महाराष्ट्राचा नाही, त्यांचा जन्म सुरतमध्ये झाला. ह्या गोष्टी अशा आहेत ना मित्रांनो, त्या आम्हाला हसायलाही आणतात आणि ती फॅक्ट पण आहे. असं नाही की काहीतरी उपासात्मक टीका केली आपली करायची म्हणून. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. 69वा वर्धापन दिन म्हणायला शिंदे सेना 69 वर्षाची आहे का हो? 59 वर्षाची तर अजिबात नाही. मग त्यांनी वर्धापन दिन साजरा करण्याची गरज नव्हती, कारण मूळ शिवसेनेपासून ती फुटली. म्हणजे आपलं प्रशासकीय किंवा शासकीय यंत्रणा काय म्हणते याच्यापेक्षा प्रत्येकानं विचार केला पाहिजे की आपण अगोदर होतो का? अध्यक्ष कोण होतं? तर मग तो अध्यक्ष असलेली शिवसेना ही उद्धव सेना आहे. तुम्ही आता स्वतःहून काही लोक पळवून घेतलात, लोकशाहीच्या चौकटीत बसून किंवा धाकधपटशा दाखवून प्रशासकीय यंत्रणेला तुम्ही तुमची शिंदे सेना हीच शिवसेना आहे असं कबूल करून घेतलात त्या यंत्रणेकडून. ह्या गोष्टी सोडून द्या. पण तुमची सेना ही मूळ शिवसेना नव्हे आणि कार्यकर्तासुद्धा ते मानत नाही. उद्धव सेना आहे तीच मूळ सेना आहे असंच महाराष्ट्रातील जनता मानते. आणि जर असं नसतं तर तुम्हाला लाडक्या बहिणीसारख्या योजना निवडणुकीच्या अगोदर आणण्याची गरज नव्हती. तुम्ही अगोदर आणला असता तर मी समजू शकतो. तुम्हाला लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी सरकारमध्ये बसवलेलं असतं. त्यामुळे तुम्ही लोककल्याणकारी योजना राबवलेत म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू सरकली असं कोणी म्हणू शकत नाही. पण ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवणं, तुम्ही निवडणुकीत वेगवेगळी प्रलोभनं दाखवणं जाहीरनाम्यामध्ये आणि त्यातलं एकसुद्धा अंमलात न आणणं, या गोष्टी अशा हे सिद्ध करतात की तुम्ही जनतेला वारेमाप आश्वासनं देऊ अशी मतं मिळवलेली, तुमची काही ती नैसर्गिक मतं नव्हेत हे सांगता येईल. तर महत्त्वाचं म्हणजे आपण येणार होतो संजय राऊत यांच्या भाषणाकडे. संजय राऊत आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एक टॉन्ट मारला होता की जो मी व्हिडिओ बनवला होता 2-4 दिवसांपूर्वीच, तुम्ही बघितला असाल, तोच मुद्दा त्यांनी हाताळला की पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसतात, पहलगाममध्ये घुसतात, ते आपली सुरक्षा यंत्रणा नसते, ते लोक येऊन वारेमाप जे कोणी दिसेल पुरुष मंडळी त्यांना धर्म विचारून त्यांना ठार मारतात आणि त्यांचं नखसुद्धा आपल्याला अजून सापडत नाही. इतके दिवस आले, 2 महिने होत आले, ते नखसुद्धा सापडत नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्याच चॅनलवर हा व्हिडिओ मी 2 दिवसांपूर्वीच टाकलेला आहे. नरेंद्र मोदी आणि छत्रपती संभाजीराजे जे आत्ताचे राजकीय आहेत ते संभाजीराजे म्हणतो मी, जुने इतिहासातले नाही म्हणत आहे. तर यांच्यावरचा व्हिडिओ बनवला मी, ते कसे त्यांनी महाराष्ट्राला भोट बनवत आहेत किंवा जनतेला,
ते त्याच्यामध्ये सांगितलं. त्याच्यात हा मुद्दा मी हाताळलेला आहे आणि तोच मुद्दा नेमका संजय राऊत आणि त्यांच्या भाषणात घेतला. हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय होता आणि खूप गंभीर विषय आहे मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, आपली यंत्रणा अशी, आपलं संविधान असं सांगतं, आपला कायदा असं सांगतो की ज्यानं गुन्हा केला त्यालाच फाशी दिली पाहिजे. त्याच्या आईवडिलांना, त्याच्या आया बहिणींना किंवा त्याच्या भावाला फाशी देऊन चालत नाही आपल्या संविधानामध्ये किंवा कायदेशीर चौकटीत. ज्यानं गुन्हा केला त्यालाच ती शिक्षा द्यायला लागते. आपण काय केलं माहिती आहे का, आपण पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला. ड्रोन हल्ला केल्यावर पाकिस्तानचं नुकसान केलं, पाकिस्तानच्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, पाकिस्तानचे दहशतवादी मारले आपण काही. पण ते दहशतवादी पेहलगाम हल्ल्याशी संबंधित नव्हते ना. बरं, त्यांना पण मारता मारता ते मेले असते तर आपण समजू शकतो, तर तसंही झालं नाही. या पार्श्वभूमीवर जे संजय राऊतांनी मुद्दे मांडले ते एकदम भारी होते, लाजवाब होते. त्यामुळे सभा जिवंत राहिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले. त्यामध्ये त्यांनी नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची खूप फिरकी घेतली की त्यांचं काय म्हणते ते उंची पेंग्विन एवढी आहे, बोलतात कोंबड्यासारखे वगैरे वगैरे. आता त्यांना नारायण राणे त्यांच्या वडिलांना कोंबडी चोर असं म्हटलं जातं आणि अख्ख्या महाराष्ट्राला हा आरोप जो आहे त्यांच्यावरची ही टीका जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कोंबडीचा उल्लेख केला तिथे. पेंग्विन जरा छोटा पक्षी असतो, छोटा म्हणजे उभा राहतो तो, तर उभा राहिल्यावर छोटा असतो. पक्षी तसे छोटेच असतात पण तो उभा राहिला तरी पण छोटा दिसतो त्या मानानं. त्यामुळे त्याला पेंग्विनची उपमा दिली त्यांच्या उंचीवरून वगैरे वगैरे. या गोष्टीही लोकांना भावणाऱ्या आहेत, राजकीय टीका ही भावणारी आहे. तसंच त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा पाडण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा खूप स्तुत्य होता. उलट पक्षी आपण येऊया शिंदे सेनेच्या मेळाव्याकडे. आता एकनाथ शिंदे नेहमी कसं गेम करतात, तर दुसरी सभा झाली उद्धव सेनेची तर त्या दिवशी सभा असेल तर त्यांची सभा झाल्यावर ही सभा चालू होते विथिन 5 मिनिटात. तोपर्यंत ते वाट बघत राहतात त्यांनी काय मुद्दे हाताळले, मग त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पण ते प्रत्युत्तर त्यांना फार देता आलं नाही. त्यांनी जो संजय राऊतांनी जो आरोप केला की तुमचा जन्म हा सुरतमधला आहे, तुम्ही महाराष्ट्रात वर्धापन दिन साजरा का करता बरं, तुमच्या गटाला 2-3 वर्ष झालेली आहे, तुमचा वर्धापन दिन काय आजचा नव्हे, ह्या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. ते फक्त गेले काही वर्ष जेव्हा उद्धव सेनेपासून अलग झाले तिथपासून जे बोलतात तेच त्यांनी काल बोलले की आम्ही विचाराने बाळासाहेब ठाकरेंशी आहोत. हे शिंदे सेनेचं खरं आहे की उद्धव ठाकरे यांनी नको त्या माणसांशी युती केली ज्यांचा त्यांच्या विचारांशी अजिबात संबंध नाही. हे उद्धव ठाकरेंचं चुकलेलं आहे. जर बाळासाहेब ठाकरे हयात असते तर बाळासाहेब ठाकरेंनी भाजपशी युती तोडली असती, पण त्यांनी काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली नसती. हे उघड सत्य आहे. त्याने एक वेळ एकला चलवण्याची भूमिका घेतली असती, पण त्यांनी अशी हातमिळवणी केली नसती. कारण त्यांचा आत्ताची जी उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांनी पडता काळ जेवढा बघितला नाही तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी बघितलेला आहे. आणि त्या पडत्या काळातसुद्धा त्यांनी स्वतःच्या पाठीचा कणा कधी मोडू दिला नाही किंवा कोणासमोर वाकू दिला नाही. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, त्यावेळीसुद्धा बी जे पी ज्यावेळी आडमुठे धोरण करायची त्यावेळी ते कधीही डगमगले नाहीत. बाळासाहेब ठाकरे कधीही डगमगले नाहीत. उलट त्यांचे बी जे पीचे जे नेते होते राष्ट्रीय स्तरावरचे, म्हणजे गोपीनाथ मुंडे असतील आणि प्रमोद महाजन असतील, हेच त्यावेळेचे महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेते होते. तर ते नेते मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी जात होते. हे त्यांचं यश होतं आणि तिथे मातोश्रीवर चर्चा होत होती, कुठे बाहेर भेटून असं नाही. उद्धव ठाकरेंनी जर त्यावेळी निर्णय घेतला असता की आपण वेगळे राहू, पण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर पण जाणार नाही किंवा भाजपबरोबर पण जाणार, अशी जर एकला चळवळीची भूमिका घेतली असती तर महाराष्ट्रात आज त्यांची दशा आहे त्याच्यापेक्षा खूप चांगली अवस्था त्यांची राहिली असती. या काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या चुकल्या आहेत हे मान्य आहे, पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे त्यामुळे सरस ठरतात किंवा त्यांची सेना ही शिवसेना आहे असा काही विषय नाही. मग असं जर म्हणायचं झालं तर ज्यांच्याबरोबर हे संसार करतायत, ज्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे संसार करतायत त्या भाजपमध्ये
भाजप राहायलाच कुठं आहे आता. काँग्रेसचे लोक बरेच भरलेले आहेत, राष्ट्रवादीचे भरले, मग ते काँग्रेसच झाली ना ती, असं म्हणायचं झालं तर. मग त्याला BJP म्हणू नका, काँग्रेसबरोबर संसार करतो म्हणा आपण. कारण BJPच्या मूळ माणसांपेक्षा काँग्रेसची, राष्ट्रवादीचीच लोकं जास्त आहेत त्यांच्यात आता, नेते मंडळी विशेष करून. तर कसं आहे माहिती आहे का, विचारांचं वगैरे असं म्हणण्याची गरज नाही. आम्ही विचारांचे त्यांच्या वारसदार आहोत वगैरे वगैरे. विचारांचे वारसदार वगैरे असं कोणी काही नसतं, आणि असतं तर ते महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलं असतं. त्यामुळे याच्या मुद्द्यापलीकडे जे मुद्दे त्यांचे जुने आहेत तेच त्यांनी उघडत बसले. परत मी महिलांचा लाडका भाऊ आहे वगैरे वगैरे असं तेच गोष्टी होत्या. त्याच्यात काही नाविन्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या सभेमध्ये तुम्ही बघितलं अजूनसुद्धा व्हिडिओ चित्रफित, तर तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या सभेला ना टाळ्या फार पडत, कधीतरीच कुठून तरी लांबून टाळ्या येतात, टाळ्यांचा आवाज ऐकू वगैरे वगैरे. तर मित्र, कालच्या सभेचं हे होतं यशापयश. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.